संतोष देशमुख हत्येप्रकरणी नवीन माहिती समोर आली आहे। दोषारोपपत्रातील उल्लेख असलेल्या घटनांच्या व्हिडिओचं मिनिट टू मिनिट अपडेट न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेत। आरोपी महेश केदारनं स्वतःच्या मोबाईलमध्ये देशमुखांना मारहाण करताना तब्बल 15 व्हिडिओ आणि 8 फोटो घेतले होते। हे सगळे 15 व्हिडिओ आणि 8 फोटो दोषारोपपत्रात जोडण्यात आलेत आणि त्याबद्दलची माहिती आता समोर आली आहे। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत। सुरेश, दोषारोपपत्रातनं काय माहिती समोर? संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणामध्ये ज्यावेळेस अपहरण करण्यात आलं होतं, ते अपहरण केल्यानंतर मारहाणीला या सर्व आरोपींनी कधी सुरुवात केली याचा जो व्हिडिओ आहे, तो पहिला व्हिडिओ महेश केदार याच्या मोबाईल मधला जो आहे तो 3:46 आहे आणि तिथपासून जवळपास 15 व्हिडिओ बनवले गेले आणि सगळ्यात शेवटचा जो काही व्हिडिओ आहे तो सगळ्यात शेवटचा व्हिडिओ हा 5:53 सगळ्यात शेवटचा व्हिडिओ आहे। तब्बल 2 तास अमानुष पद्धतीने मारहाण केली जात होती। ज्या पद्धतीने मारहाण करत असताना कशा पद्धतीने मारहाण केली हे 15 व्हिडिओच्या माध्यमातून समोर आले। मारहाण करणारे कोण कोण आरोपी होते हे देखील त्या व्हिडिओमध्ये दिसते आणि त्याचं सर्व जे काही वर्णन आहे त्या रिपोर्टमध्ये दिलेलं आहे आणि जो रिपोर्ट त्या महेश केदारच्या मोबाईलमधले जे व्हिडिओ आहेत त्याचबरोबर जे 8 फोटो आहेत त्याचं वर्णन देखील सविस्तर पद्धतीने करण्यात आलेलं आहे। आपण सर्व जे काही 15 व्हिडिओ आहेत त्याचं वर्णन आता दाखवणं शक्य होणार नाही, मात्र त्यात काही जे महत्त्वाचे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने मारहाण केली आहे आणि मारहाण केल्यानंतर कोण मारहाण करतंय हे देखील दाखवलेलं आहे। कुठल्या शस्त्राने मारहाण केली जाते हे देखील त्याच्यामध्ये दाखवलंय आणि संतोष देशमुख यांना मारहाण करत असताना ते निश्चित पडल्यानंतर देखील कशा पद्धतीने मारहाण केली जात होती, केस कशा पद्धतीने ओढले जात होते, हे सर्व जे काही डिस्क्रिप्शन आहे, व्हिडिओचं डिस्क्रिप्शन, व्हिडिओ तर आपल्याला न्यूज 18 लोकमतला दाखवता येणार नाहीत आणि ते न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आहेत, मात्र ज्या व्हिडिओ मध्ये हे सगळं काही कैद झालेलं आहे त्या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन हे रिपोर्टमध्ये समोर आले आणि ते अत्यंत महत्त्वाचं आहे। आरोपींना फाशीच्या शिक्षेपर्यंत किंवा आरोपींना कठोर शिक्षेपर्यंत घेऊन जाण्यासाठी हे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचे आहेत, ज्यामध्ये मिनिट टू मिनिट अपडेट दिली गेली आणि तब्बल 2 तास कशा पद्धतीने मारलं जात होतं हे देखील या संपूर्ण अहवालामधून समोर आले। त्यामुळे हे अत्यंत धक्कादायक आहे। आता हा जो काही पुरावा आहे हा डिजिटल एव्हिडन्स अत्यंत महत्त्वाचा संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये असणार आहे आणि तो महेश केदार याच्या मोबाईलमध्ये घेतला गेलेला आहे। याची एमबी सुद्धा किती आहे एवढंच नाही तर किती सेकंदाचे व्हिडिओ आहेत हे देखील आता न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून सर्व आपल्याला प्रेक्षकाला दाखवता येणार आहे। ज्या कॉपीज समोर आलेल्या आहेत त्यामध्ये सगळ्यात शेवटला ज्या पद्धतीने मारहाण केलेला जो काही 15 नंबरचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती शेवटला संतोष देशमुख हे गाडीमध्ये टाकल्यानंतर फक्त त्यांचा विव्हळत असतानाचा आणि खोल गेलेला आवाज ऐकू येत होता आणि त्यानंतर 6:30 वाजता संतोष देशमुख यांची डेड बॉडी सापडली होती। म्हणजे 5:53 चा शेवटचा व्हिडिओ आहे आणि त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासामध्ये संतोष देशमुख यांचा मृत्यू झालेला होता। म्हणजे हे जे काही धक्कादायक व्हिडिओ आहेत हे महेश केदार याच्या मोबाईल मधून समोर आलेले आहेत आणि हे महत्त्वाचे पुरावे असणार आहेत। बिलकुल, धन्यवाद सुरेश या सगळ्या माहितीसाठी।